मित्रांनो, आपण दररोज सूर्याकडे पाहतो. त्याच्या प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा सूर्य कायमस्वरूपी नाही. त्याचंही एक वय आहे, एक आयुष्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया, सूर्याचं खरं आयुष्य किती आहे, तो सध्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि भविष्यात त्याचं काय होणार आहे. सूर्य काय आहे? सूर्य हा आपल्या सौरमालेच्या मध्यभागी असलेला तारा आहे. तो मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम या वायूंनी बनलेला आहे. सूर्यामध्ये सतत न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन चालू असते, म्हणजे हायड्रोजनचे अणू एकमेकांना भिडतात आणि त्यातून हिलियम तयार होते. या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जा मुक्त होते. हीच ऊर्जा म्हणजे आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता. सूर्याचं वय किती झालंय? वैज्ञानिकांच्या मते सूर्याचं एकूण आयुष्य साधारण 10 अब्ज वर्ष असणार आहे. सध्या सूर्याचं वय अंदाजे 4.6 अब्ज वर्ष झालं आहे. म्हणजे सूर्याने आपलं जवळपास अर्ध आयुष्य पूर्ण केलंय. अजून सुमारे 5 अब्ज वर्ष सूर्य जगेल असं शास्त्रज्ञ सांगतात. सूर्याचं जीवनचक्र. सूर्यासारखा मध्यम आकाराच्या ताऱ्याचं आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यात विभागलेलं असतं. मेन सिक्वेन्स स्टेज, मुख्य टप्पा, हा सूर्याचा सध्याचा टप्पा आहे. या टप्प्यात हायड्रोजन हळूहळू हिलियममध्ये रूपांतरित होत आहे. हा टप्पा एकूण 10 अब्ज वर्षांपैकी साधारण 90% वेळ टिकतो. सध्या सूर्य अजून 5 अब्ज वर्षे या मेन सिक्वेन्समध्ये राहील. त्यानंतर रेड जायंट स्टेज, लाल महाकाय तारा. हायड्रोजन संपल्यानंतर सूर्याचं केंद्र कोसळू लागेल. बाहेरील थर फुगतील आणि सूर्य प्रचंड मोठा होईल. या अवस्थेत सूर्य बुध, शुक्र आणि कदाचित पृथ्वीलाही गिळून टाकू शकतो. त्यावेळी सूर्याची चमक आणि आकार खूप वाढेल, पण त्याचं तापमान कमी होईल. त्यानंतर येतं हिलियम बर्निंग स्टेज. या अवस्थेत सूर्य हिलियम जाळायला सुरुवात करतो. कार्बन व ऑक्सिजन सारखी तत्व तयार होतात. हा टप्पा काही दशलक्ष वर्ष टिकेल. त्यानंतर प्लॅनेटरी नेबुला स्टेज, गॅसचा ढग. सूर्याचे बाहेरील थर हळूहळू आकाशात फेकले जातील. त्या ढगाला आपण प्लॅनेटरी नेबुला असं म्हणतो. हे दृश्य अत्यंत सुंदर आणि रंगीबेरंगी असेल. त्यानंतर येतो व्हाईट डॉर्प स्टेज, श्वेत बटुतारा. शेवटी सूर्याचं केंद्र अत्यंत लहान होईल, पण ते अजूनही तापमानाचे प्रखर असेल. या अवस्थेला व्हाईट डॉर्प असे म्हणतात. लाखो कोट्यावधी वर्षानंतर ते थंड होऊन ब्लॅक डॉर्प बनेल, पण ते खूप दूरचं भविष्य आहे. पृथ्वीचं भविष्य काय? सूर्य रेड जायंट झाला की पृथ्वीवर जीवन संपुष्टात येईल. प्रचंड उष्णतेमुळे समुद्र उकळतील, वातावरण नाहीसं होईल आणि पृथ्वी राहणं योग्य राहणार नाही. पण काळजी करू नका, हे अजून 5 अब्ज वर्षांनी घडणार आहे. तोपर्यंत मानवजातीने दुसऱ्या ग्रहांवर किंवा आकाशगंगामध्ये आपली वस्ती तयार केली असेल, अशी शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे. सूर्याशिवाय आपण काय? सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. तो केवळ प्रकाश आणि उष्णता देत नाही, तर हवामान, पाणीचक्र, शेती, ऑक्सिजनचं उत्पादन यामागे सूर्याचं मोठं योगदान आहे. म्हणून सूर्याचं आयुष्य संपल्यावर आपल्याला नवीन ऊर्जेचे स्रोत शोधावे लागतील. काही रोचक तथ्य आपण सूर्याबद्दल जाणून घेऊया. सूर्याचा व्यास हा पृथ्वीपेक्षा साधारण 109 पट मोठा आहे. सूर्याचं वजन पृथ्वीपेक्षा 3,30,000 पट जास्त आहे. दर सेकंदाला सूर्य आपल्या वजनापैकी 40 लाख टन द्रव्य ऊर्जेमध्ये बदलतो. तरी सूर्य अजून अब्ज वर्ष टिकेल, कारण त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात हायड्रोजन आहे. मित्रांनो, सूर्याचं एकूण आयुष्य साधारण 10 अब्ज वर्षांचं आहे. सध्या तो अर्ध आयुष्यच जगलाय. अजून 5 अब्ज वर्ष आपल्याला सौरमालेवर तो राज्य करणार आहे. आपण मानव त्याच्या फक्त एक छोट्याशा कालखंडात अस्तित्वात आहोत. सूर्य आपल्याला रोज नवीन नवीन जीवन देतो, पण एक दिवस त्याचं अस्तित्वही संपेल आणि तेव्हा कदाचित मानवजातीने नवं घर शोधलेलं असेल. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात माणसं दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतात का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अजून अशाच विज्ञान आणि अंतराळविषयक माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.